ओम श्री गणेशाय नमः. दारा पुत्र धन यौवन बंधू सेवकाप्त स्वजन शस्त्रास्त्रे चतुरंग सैन्य नये कामा तय वेळा. बाबा रे बायका पोरं राज्य हे पायदळ हे सगळं सैनिक काय कामाचं नाही रे. जे जे प्राणे कर्मे करीती तितकी देव सर्व विलोकिती. आपण जेवढी पृथ्वीवर पाप पुण्य करतो ते सर्व देव बघत असतो. त्याला सगळं दिसतं, त्याला काही दिसत नाही असं नाही, काही सांगावं लागत नाही. तितकी देव सर्व विलोकिती सकळ तत्वे व्यापून वर्तती मग साक्ष देती परत्रिते. जळस्थळी पाशाने कणकणामध्ये देव भरलेला आहे, तो सर्व पाहत असतो. यमपुरी सचित्रगुप्त पत्रे काढून वाचित मग त्या सारिका दंड करीत कोण तेथे सोडविल. जसं पाप कर्म असेल असा दंड भोगावा लागतो, लहान आरोपी मोठा आरोपी त्याप्रमाणे. जो पुण्यपंथेन चाले नर निंदी तीर्थयात्रा समग्र. काय जो पुण्यवान आहे तीर्थाटन करत असतो आणि तीर्थाटन करत असताना कोणाची निंदा करीत नाही. त्या ताम्रभूमी तप्ता पार तीवरी चालविती हळूहळू. आपण एखाद्या देवाला निघालो आणि देवाला जाता सुद्धा गाडीत बसलोय, कशाची बसलोय, पण निंदा कोणाची नाही करावी. नाही तर त्या माणसाला लाल विस्तवावरून चालवलं जातं. कितीतरी त्याचं काय आकलन करता येत नाही, त्याचं गणित नाही. म्हणून देवादिकाला जातात तरी कमीत कमी पापाला बाजूला ठेवून पुण्याचं रामकृष्ण हरी विठ्ठल म्हणावं. जे परोपकार न करीती त्याशी अशी पत्रावरी हिंडविती. अशी पत्र म्हणजे काय, अशा बरचे कशा बरचे असे बरचे टोकवर निघाले असते त्या भूमीतून आणि त्याच्यावरनं चालवतात. त्यावेळी काय होतं, इकडून तिकडे शस्त्रे टोचती कोण सोडविल ते स्थानी. तिथं कोण सोडवणार आहे. पायामध्ये ह्या पायात रुतला, ती पाय टाकला की त्या पायात रुतते म्हणजे भोसका पडणं वर येते, तरी तसंच पाय काढायचा चल चल पुढं, नाही तर मागणार टाळीतच त्याला. तप्त लोहाचा स्तंभ दारुण त्याशी भेटविती नेऊन देव दिजा जो न करी नमन त्याशी जाण हीच गती. देवाचं नामस्मरणच करत नाही, नाव सुद्धा घेत नाही. त्याचं काय, त्याला सुळावर दिलं जातं. मेला की पुन्हा खाली काढायचा, पुन्हा मनुष्य प्राची पुन्हा सुळावर द्यायचा. जेवढं पाप केले तेवढे वेळेस अनंत वेळा त्याला सुळावर दिलं जातं. म्हणून सांगितलं देव दिजा जो न करीन म्हण त्याशी जाण हीच गती. जो संताशी देखो न शके अपवित्र. संत दारात आला किंवा इथं कुठं आला तर त्याला पाहावं, त्याचं दर्शन घ्यावं. म्हणून सांगितलं संताशी देखो न शके अपवित्र त्याचे रागे गिद फोडिती नेत्र. जो कीर्तन स्मरण करे अणुमात्र जीवा तोडिती सांडसे. कीर्तन ऐकावं, पोथी भरून ऐकावं, भजन ऐकावं आणि देवाचं भजन ऐकलं चांगलं असते. नाही तर काय होतं, आपलं असं उभं करतात आणि गिदाडं येतात गिदाडं आणि येऊन टोचा मारतात डोळ्यामध्ये, डोळे अनेक वेळा फोडतात. गुरुदेव ब्राह्मण सानुनी जो षड्रस शेवी पाप खाणी. आपल्याकडे देव आलाय, ब्राह्मण काका आलेत, त्यांना साधं वाढायचं ना, आपण मात्र भजी जिलेबी पाहिजे त्या गोष्टी कोण खायच्या, तर त्याला सुद्धा काय, जो षड्रस शेवी पाप खाणी महानरकीचे दुर्गंध पाणी तयाचे वदने होती ती. गंगेचं पाणी नाही किंवा आपण हे पेतोय हे पाणी पण नाही, दुर्गंधी पाणी म्हणजे गटरातलं पाणी त्याला पाजणार, दुर्गंधी असं. जो तीर्थ स्नान निंदा खळ त्याशी तप्त कडी माझी जे तेल. त्याला सुद्धा कडकड त्या कडेमध्ये टाकलं जातं, तळलं जातं. कसं तीर्थ डोक्यावरती हर हर गंगे म्हणायचे म्हणतो. ते राहिलं की त्या अमक्या नसक्या त्याच्या बघायचं राहिलंच, म्हणजे मनात निंदा आहे, मनात कटुभाव आहे आणि पाणी मात्र गंगेचं. अरे ते घेताना तरी हर हर गंगे म्हण की बाबा, तर ते पुण्य लाभतं.
त्याशी तप्त कळे माझी जेतेल त्यात तळती तत्काळ कोण सोडविल तेथे जे साधू संताशी पीडिती त्यांच्या अंगाची साले काढिती जे गुरुद्विज तीर्थ्या वेरिती त्यांचे तोंडी घालती नरकमूत्र. संताची निंदा कधी नाही करावी. हा, आपल्या दारादारले घासभर वाढावं नाही तर नाही वाढावं, पण त्याला वाईट बोलून हाकलू नाही कधी, असं भगवंताने सांगितलं. धर्म वाट रोधुनी हरती धन त्याशी कुंभी पाकी घालून खाली चेतविती कृशान माझी आक्रंदोनी चढफडती. बघा, कुंभ पाकात सुद्धा त्याला घातलं जातं आणि वरनं भरच्याने कशाने बी दाबलं जातं आणि तो आक्रंद करतो, रडतो मोठ्या मोठ्यानं, चरपडतो. लोहदंड करुणी तप्त कानी खोविती यमदूत. लोखंडाचा सूळ करून त्याच्या कानामध्ये घालतात राहून राहून. ह्या कानाच वाईट ऐकलंस ना, ह्या कानाच वाईट ऐकलंस ना, म्हणून जो नायके हरिकथा अमृत गती निश्चित त्यासही. हरिकथा हे अमृत आहे, हे जोपर्यंत जिवंत आहे तोवर पेवावं, म्हणजे कथा ऐकावी, असं भगवंताचं मत आहे. ऐशे बोलता नारद ऋषी अनुताप झाला त्याचे मानसी वेगी आला निज सदनाशी श्री सुताधिकाशी पुस्तशे. आणि एवढा ऐकून कुठं आला? आपल्या बायका पोरामध्ये घरी आला आणि काय विचारतो? पापे घडते मज लागी कोणी होता काय विभागी तव ते म्हणते मुचे अंगी न लागती पापे सर्वदा. तुझ्या पाप तूच बोल, आम्हाला काय त्यात घेणं देणं नाही. आम्ही भाग्याचे वाटे करी यथार्थ. आम्ही कसं आहे, खाण्यापुरतं आहे वाटेकरी, सुखासाठी वाटेकरी आहे पण दुःखासाठी नाही. म्हणून प्रत्येक माणसानं पाप करून पैसा कमवताना विचार केला पाहिजे आणि पुण्याच्या तागड्यात बसावं, असं पुण्य करून पैसा कमवला पाहिजे. आम्ही भाग्याचे वाटे करी यथार्थ पापे तुझी तू भोगी समस्त. वाल्ला झाला सद्गतीत म्हणे कैसे आता करावे. आता म्हणला काय करायचं, ते बाबा बोलला तेच खरं आहे. हा नरदेह उत्तम पूर्ण केवळ भगवत प्राप्तीचे कारण. हा देह मानव आपल्याला का दिला? तर ह्या मानव देहामध्ये देहानं जन्म घेतल्यानंतर आपल्याला पुती कथा ऐकायला मिळतात, संतांचं दर्शन मिळतं, देवांचं दर्शन मिळतं, तीर्थाटन जाता येतं, आंघोळ करता येते मोठमोठ्या स्थानाला जाऊन. हे सर्व पुण्य पावन व्हावं आणि पुन्हा 84 लाख योनीमध्ये फिरायला लागू नये म्हणून भगवंताने हे सगळं सांगितलं. हा नर देह उत्तम पूर्ण केवळ भगवत प्राप्तीचे कारण म्या आत्महित न करुण बुडालो की अधर्मी. म्हणजे हे सगळं होत असताना सुद्धा मिळत असताना मी काय पात्रात घेतलं नाही, मी नुसतं पापच केलं आणि पापाच्या सागरात बुडवून गेलो. पुण्यक्षेत्री सरसाविले तेथे कणक बीज पेरिले कणकाचे ताट घडिले त्यात वाढले तृणबीज. सोन्याचं ताट जेव्हा घेतलं पण त्यात मटणाशिवाय काय ठेवलं नाही, त्यात माशाशिवाय काय ठेवलं नाही, पापीच वस्तू त्यात ठेवली आणि तेच खात राहिलो, तेच ह्यांना बी चालत राहिलो. ते नाही पाहिजे होता. सुधारस कुंभ दैवे जोडला तो नेऊन उकिरडा तिला चिंतामणी फोडून घातला पायरी सा भागे. चिंतामणी कसा दिसतो, काय असतो ज्याला माहित नाही, ते दगड उचलणार आणि घराच्या कामाला आडवा लावणार. हो बस थापेला बाबा इथं. कारण चिंतामणी काय आहे, कसा आहे तो ओळखता आला पाहिजे. आणि तो फक्त कोण ओळखतो? सोनाराची जात ओळखू शकते, बाकी कोणी त्याला ओळखू शकत नाही. परिसराला कोण ओळखीन तर सोनारच ओळखू शकतो. हां, सुरभी शोधित आली घर नदी आपल्या दारात आली तिशी मारून काष्ट प्रहार अभागे घातली बाहेर तोच प्रकार मज झाला. महालक्ष्मी आपल्या घरी आली धनद्रव्य देण्यासाठी, पण तिला आपण हाकलून दिली, भांडणं करून पाठीमागे मागायला लावली.
बळे कल्पवृक्ष तोडून वाढविले कंटक वन. आणि कल्पवृक्ष तोडले आणि त्याचं जंगल तयार केलं मी. राजहंस दवडून दिवा भीत पाळले. राजहंसानं मारलं आणि कावळे जवळ पाळले काव काव करायला आपण आलेल्या वस्तूकडे बघून. तोच प्रकार मज झाला. बळे कल्पवृक्ष तोडून वाढवले कंटकवन. राजहंस दौडून दिवा भीत पाळले. रंबा तोडून महामुखे अर्की वाढविल्या सकांतुके. वसंडोनी सतेज मुक्ते शिकता हरळ भरेली. चिंतामणी राजनाथ भरायचे सोडून, सोनं चांदी राजनाथ भरायचे सोडून माणसाची मुनगुटी राजनाथ भरली. 7 राजनाथ भरली. एवढी मी माणसं मारली. असा तापे वाल्या. पश्चाताप झाला. नारद पाशी परतून आला. आणि दिवशी नारदजवळ आले आणि काय म्हणतात. सद्गत कंठ अश्रू डोळा साष्टांग घातला नमस्कार. आणि जवळ आले, डोळ्यातून अश्रू यायला लागले आणि साष्टांग झोपून नमस्कार घातला. तनु मनधनेशी अनन्य स्वामी तुझं मी आलो शरण. तो कृपेची नौका करुण तारे मज अग सागरी. काय सांगितलं. आता तू माझ्यावर कृपा कर आणि मला ह्या पापातून मुक्त कर. हो मी बुडत चाललोय, मला वाचव आता. महाराज तू धन्वंतरी. काय म्हणतायत देवऋषी नाथानं की तू कोण आहेस. धन्वंतरी आहेस म्हणजे तू नारायण आहेस. माझा भवरोग दूर करी. जळतो या वणव्या भीतरी मेघ झळकरी वर्षे तो. आता मी पेटलोय अग्नीनं बाबा. आता तो आभाळ बनून मेघ बनून माझ्या वर्षाव कर आणि माझा हे मला विजव यातून माझ्या अग्नी लागलेला विजून टाक असं ते म्हणतायत. श्रीराम जय राम जय जय राम सीताराम.